हॉटेलमध्ये मस्त मेजवानी करायला तुम्ही म्हणाल कसली मेजवानी, तर माझी फेवरेट डिश म्हणजे टोमॅटो ऑनियन उत्तप्पा मी ऑर्डर केलेला आहे आणि त्याच्यासोबत सांबार आणि चटणी हे आलेलं आहे. त्याचा फडशा पाठवतो अतिशय टेस्टी असं बनवलेलं आहे. नो बटर ओन्ली तेलावर रिफाईंड ऑइलवर बनवलेलं. तुम्हाला पण आवडत असेल ना साऊथ इंडियन डिशेस, जसं डोसा आहे, रवा डोसा आहे किंवा मैसूर मसाला आहे, इडली आहे, उपमा आहे, अशा खूप साऊथ इंडियन डिशेस खाण्यासारखे असतात. म्हणजे मोस्टली जेव्हा आपण ब्रेकफास्ट करतो किंवा ब्रंच करतो त्यावेळी जर या डिशेस आपल्याला मिळाल्या तर मजाच येते, कारण फिलिंग पण होते आणि एक आपली जी टेस्ट असते ना त्याची ती पण खूप छान असते सगळ्या पदार्थांची. त्यामुळे मी नेहमीच प्रिफर करते साऊथ इंडियन डिशेस आणि त्यांचं सांबार आणि चटणी आम्हाला खूपच आवडते. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपण पिझ्झा खातो, बर्गर्स खातो, वॉफल्स खातो, ठीक आहे हे सगळं, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही हे विसरून जाता की त्याच्यात पाव असतो. पाव असला म्हणजे मैदा, वॉफल हे देखील मैद्याशिवाय बनत नाही. त्यामुळे जाणते अजाणतेपणे ती टेस्ट भागवण्यासाठी आपण सतत पाव खातो आणि त्याचा परिणाम काय होतो, तर ओबेसिटी होते, वजन वाढत जातं. पण हे जे साऊथ इंडियन पदार्थ आहेत ह्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण नसतंच. ह्याच्यामध्ये फक्त तांदूळ, उडदाची डाळ, कधी रवा हे सगळं वापरलं जातं. ऑफकोर्स डोसा इडली बनवायला हे सगळं फर्मेंट करावं लागतं, पण त्याचा एवढा वाईट इफेक्ट नाही होत आपल्यावर जेवढा आपण पिझ्झा किंवा असे मैद्याचे पदार्थ खाण्यामुळे आपलं वजन वाढतं असं मला तरी वाटतं. त्यामुळे हे पदार्थ नक्कीच त्याच्यापेक्षा जर तुम्हाला असं जेवायला कंटाळा आला असेल, कधी व्हेज डे असेल आणि तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल आणि व्हेज डेला आपल्याला जेवायला काहीतरी भाजी भात तेच कंटाळेल, त्यावेळी मग हे आपण असे साऊथ इंडियन पदार्थ ट्राय करू शकतो, नाही का? मला काय वाटतं, पटतंय का माझं म्हणणं? आणि म्हणजे त्याच्यामध्ये कसं आपल्याला पाहिजे तसं आपण व्हेरिएशनही घेऊ शकतो. जर आपल्याला बटाट्याची भाजी नसेल पाहिजे तर साधा आपण डोसा घेऊ शकतो. आणि सांबारामध्ये काप असतं, त्यामुळे आपण म्हणजे आपली डाळ जी आपण खातो तसं त्यातनंही आपल्याला काप्स मिळतात. तर आपण असे पदार्थ ट्राय करू शकतो आणि मी आता मस्त याचा आस्वाद घेते. तुम्ही येता का, मला जॉईन करता का? या जॉईन.